जय श्रीराम. दसऱ्याच्या दिवशी आपण लक्ष्मी आकर्षण करू शकतो का? तर निश्चितच लक्ष्मी आकर्षण आपण करू शकतो. लक्ष्मी आकर्षण म्हणजेच काय? का आपल्या एखाद्या कार्याला, एखाद्या कामाला यश येणे नाही किंवा मग आपल्या घरात पैसा येणे, पण तो पैसा टिकणे नाही. मग ह्याकरता आपण लक्ष्मी आकर्षण करू शकतो. तर लक्ष्मी आकर्षण कोणत्या स्वरूपाचं करायचं आहे? की जेणेकरून आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसा आला तरी तो टिकून राहील. का? कारण की कष्टाशिवाय पैशाला पर्याय नसतो. पण मग थोडीफार आपल्या नशिबाची साथ सुद्धा त्याच्यासोबत असली तर आपल्या निश्चितच फायदा होतो. लक्ष्मी आकर्षणासाठी मी तुम्हाला सोपा उपाय सांगत आहे, की दसऱ्याच्या दिवशी आपण प्रत्येकाला माहिती आहे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा म्हणजेच काय विजयादशमी अर्थात दसरा. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, की आपण जे प्रत्येकाला वाटतो म्हणजेच काय, की सोने, सोने म्हणजेच काय, की आपट्याचे पानं. हे 5 आपट्याचे पानं आणायचे. 5 आपट्याच्या पानांवरती कुंकू आणि कुंकवामध्ये मोहरीचं तेल किंवा अत्तर टाकून डाळिंबाच्या काडीनी त्या पानांवरती ओम श्रीम नमः हा मंत्र लिहायचा आहे. 5 पानांवरती मंत्र लिहायचं, त्याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची, महालक्ष्मीचं स्मरण करायचंय, त्याच्यावरती साखरेचा नैवेद्य, दुधाचा नैवेद्य दाखवायचा व नंतर ते पानं संध्याकाळी 6 वाजेच्या नंतर लाल कपड्यामध्ये गुंडाळून ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे व दर अमावस्या पौर्णिमेला त्या पानांना आपण धूप, दीप किंवा अगरबत्ती दाखवायची, की जेणेकरून आपल्यावरती महालक्ष्मीचा आशीर्वाद वाढतो व आपल्याकडे येणारा पैशाचा फ्लो हा जास्तीत जास्त राहतो व आलेला पैसा आपल्याकडे टिकतो.